सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते सूरज चव्हाण यांना डिफॉमेटरी नोटीस पाठवलेली आहे। मानहानीचा दावा त्यांच्या विरोधात केलाय। ज्या पद्धतीचं विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांच्याबद्दल केलं होतं, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली। आपल्या सोबत अंजली दमानिया आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, अखेरकर तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवली, काय म्हणाल? कसं आहे की माझी नोटीस सूरज चव्हाण नावाच्या व्यक्तीविरुद्ध नाही आहे, ती राष्ट्रवादी अजित पवार गट ज्याचे त्यांना पहिली आणि सेकंड म्हणजे त्यांचे जे ऑफिशियल प्रवक्ते आहेत सूरज चव्हाण, त्यांना मी ती नोटीस पाठवली आहे। कारण कसं आहे, आज या भ्रष्ट राजकारणाविरुद्ध तुम्ही जर लढलात बोललात तर जसं आधी माझ्यावर 33 डिफेमेशन केसेस केल्या गेल्या 7 जिल्ह्यांमध्ये की तुम्ही पळत राहा, तुम्ही आमच्या विरुद्ध काही बोलत राहिला तर आम्ही तुम्हाला छळणार, आता ते करून झालं नाही तर आता त्यांनी दुसरा मार्गच सुरू केला आहे की कोणालाही उठायचं आणि सुपारीबाज बाई काय, रिचार्जवर चालणारी बाई काय आणि वाटेल ते बोलायचं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर मी आणि एकदा तर काय म्हणाले, यांच्या मुलांविरुद्ध नवऱ्याविरुद्ध डिटेल्स आहेत सगळे माझ्याकडे, कोण ॲडव्होकेट अगरवाल आहेत त्यांनी यांना पैसे दिलेत आणि एका पत्रकाराने त्यांना विचारलं की ते ब्लॅकमेलर आहेत का, त्याच्यावर म्हणाले 100%। माझं असलं टाळकं फिरलं होतं ना की नुसतं धडा नाही, आता यांना सरळच करायला पाहिजे। म्हणून मी असं ठरवलं की आता आपण त्यांना डिफेमेशनची नोटीसच नाही, त्याचं त्यांनी 48 तासात मला उत्तर दिलं नाही, दोघांनी, राष्ट्रवादी अजित पवार गटाने आणि सूरज चव्हाणांनी। कारण ते जर ऑफिशियल स्पोक्सपर्सन आहेत तर ते पक्षाची भूमिका मांडतायत आणि पक्षाची भूमिका जर ही असेल तर ती आहे की नाही हे त्या गटाने स्पष्ट करावं। आणि सूरज चव्हाण आज त्यांचं मी हेही ऐकलंय की ते ठाम आहेत त्यांच्या बोलण्यावर, तर त्यांचा ठामपणाच मला बघायचा आहे आणि ते किती दिवस ठाम राहतात आणि काय राहतात आणि शिक्षा कशी भोगतात तिथपर्यंत मी लढा देणार आहे की यापुढे कोणी असं बोलण्याची हिम्मत केली नाही पाहिजे, हिम्मत नाही केली पाहिजे। कारण सगळे लोक यांच्यासारखे भ्रष्ट नसतात, काही लोक तत्वांवर सिद्धांतांवर काम करतात, हे शब्द त्यांचे शब्दकोशात दिसत नाहीत म्हणून त्यांना ते कळत नाही। म्हणून जर तुम्ही बघितलं, मी माझ्या मिस्टरांचे माझे ITR रिटर्न्स दाखवले, पासपोर्टच्या कॉपीज दाखवल्या आणि तिथेच आपण बघतो की हे सगळी कंपनी म्हणजे अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही, आज मुख्यमंत्री 60 लाखाचा इन्कम दाखवतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 27 लाखाचा आणि अजित पवार 80 लाखाचा। आता सुनेत्रा पवारांच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी वार्षिक उत्पन्न दाखवलंय, आता त्याच्यातला त्यांनी कर किती भरला हे त्यांनी दाखवलं नाही। पण माझ्यासारखी माणसं, मी आणि माझे मिस्टर बोलून 2,04,08,000चा आम्ही कर भरलाय आणि हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो। आणि अशा लोकांना जे लढतायत समाजासाठी या सगळ्या भ्रष्टाचाराविरुद्ध, त्यांना तुम्ही उठून सुपारीबाज म्हणाल तर हे कधीही मी खपवून घेणार नाही। तुम्हाला सरळ केल्याशिवाय, तुमच्या पक्षाला सरळ केल्याशिवाय मी आता थांबणार नाही। पण सूरज चव्हाण पुढे जाऊन असं पण म्हणतायत, सध्या ते लातूर दौऱ्यावर आहे, मुंबईत आल्यावरती याचं उत्तर देतील म्हणतायत, पण सोबतच ते म्हणतायत की मला कुठेही गिल्टी फील होत नाहीये, जे काही विधान केलं मी त्यावर अजूनही ठाम आहे। ते किती गिल्टी फील होत आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग आणि त्यांच्या आवाजामधला टोन सांगतं आपल्याला। त्यामुळे सध्या ते बघायलाच नको, त्यांची लातूर टूर संपवावी, वाटेल तेव्हा जर याचं उत्तर दिलेलं चालणार नाही। 48 तासाची ती नोटीस आहे, नाहीतर पुढची जी कारवाई आहे कोर्टातली ती सुरू होणार आहे, याची त्यांनी खात्री बाळगावी। आणि किती ठाम आहेत ते आता येणाऱ्या काही दिवसातच बघू आपण। जसं तसं उत्तर देणार असंही म्हणतात। तर दुसरीकडे अजित पवार यांनी आता अंजलीताई दमानिया यांच्यावर पक्षाकडून कुणीही बोलता कामा नये अशी सक्त ताकीद दिली आहे। या दोन्ही गोष्टींकडे कसं पाहता, विरोधाभास वाटतो का? नाही, अजित पवारांनी जे त्यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यात सांगितलं की अंजली दमानियांविरुद्ध बोलू नका, का? कारण आज 2 गोष्टी आहेत। एक तर माझं जे त्या दिवशीचं प्रेस कॉन्फरन्स जे सगळ्या चॅनलनी आपापल्या यूट्यूबवर टाकलं, त्याला लाखो लोकांच्या लाईक्स आल्यात, लाखो लोकांनी त्याच्यावर कमेंट्स केल्यात आणि एक कमेंटवर 300-300 लाईक्स आहेत, हे माझ्या नवऱ्याने मला दाखवलं। तर याच्यावरनं कळतं आणि एक सिंगल कमेंटसुद्धा माझ्या विरुद्ध नव्हती। याच्यावरनं लोकांचा माझ्यावरचा भरोसा आणि सूरज चव्हाणांबद्दल काय वाटतं ते त्या सगळ्या याच्यावरनं दिसतंय आपल्याला।
दुसरं म्हणजे मी किती तत्वावर चालते हे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ या सगळ्यांना बरोबर माहिती आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलू नका हे जे कान सूरज चव्हाणचे त्यांनी टोचले होते ते कसे योग्य होते, पण अजून यांच्या डोक्यात जर प्रकाश पडत नसेल तर त्यांना आता कोर्टाकडनं दणका मिळाल्याशिवाय त्यांना समजणार नाही. तुम्ही नोटीस पाठवताय त्यामुळे तुमच्यावर टीका करणाऱ्यांची उलटी गिनती सुरू झाली असं म्हणावं. माझ्यावर टीका नाही, टीका असती तर गोष्ट वेगळी आहे. हे खालच्या दर्जाचं वक्तव्य आहे. रिचार्जवाली बाई, कोणाला रिचार्जवाली बाई म्हणता? त्यांनी पैसे घेतलेत, कोणाकडनं पैसे घेतलेत दाखवलं ना. तुम्ही म्हणाल तिथे सगळे पैसे, म्हणजे माझं अख्खं प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर राईट ऑफ करायला तयार आहे. जी माणसं तत्वावर चालतात ती तत्वावरच चालतात हे या सूरज चव्हाणांच्या डोक्यात जोपर्यंत जात नाही, त्यांची टाळकी जोपर्यंत ठिकाणावर येत नाही तोपर्यंत मी लढणार. सूरज चव्हाण यांच्या वक्तव्याचा मानसिक त्रास झाला तुम्हाला? प्रचंड. कारण आज जी व्यक्ती कशाविरुद्ध लढतीये तर समाजासाठी लढतीये, भ्रष्टाचाराविरुद्ध लढतीये आणि पोटतिडकीने लढतीये. आणि हा सूरज चव्हाण आहे कोण? समजतो काय स्वतःला? उठतो आणि वाटेल ते बोलतो. बिलकुल खपून घेणार नाही. मी इतकी स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना की अशा 100 सूरज चव्हाणांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय अगदी भाऊक झालेल्या आहेत अंजलीताई दमानिया आणि त्यांनी थेट सांगितलेलं आहे की जागा दाखवल्याशिवाय सूरज चव्हाण यांना मी गप्प बसणार नाही. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.